शिर्डी येथे पार पडलेल्या अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष, तरुण, अभ्यासू व तडफदार नेतृत्व असलेले श्री प्रशांतदादा जामोदे यांची केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे राज्यातील कर्मचारी चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. श्री जामोदे यांनी सन 2002 ते 2003 पासून कर्मचारी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला असून नागपूर, बुलढाणा विभागात संघटनात्मक कार्याची भक्कम उभारणी केली आहे. विविध स्तरांवरील निवडणुका लढवून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. सन 2008 पासून ते ग्रामसेवक युनियनच्या व्यासपीठावर सातत्याने कार्यरत राहून विभागीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी समन्वय साधत विविध योजना राबवल्या असून प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून कर्मचारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी यांची मोलाचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवून त्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभागी आहेत. या निवडीबद्दल राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरचिटणीस संजय महाळंकार, कोषाध्यक्ष गोपीचंद कातुरे व सर्व पदाधिकारी मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्री अशोक काळे, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ बुलढाणा तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती मातोळा यांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केलेले आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री रमेश होले यांनीही श्री जामोदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्री जामोदे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी हिताच्या प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्राईम मीडिया 24 गोपाळ डागे, नांदुरा, बुलढाणा.